बातमी आहे नवी मुंबईतून। 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिक तासनतास रांगा लावताना आपण पाहतोय। त्यासाठी कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर नागरिकांना हातामध्ये 2000 रुपयांची नवी नोट पडते। मात्र नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या अशोक शेषवर्य यांना मिळाली चक्क चिल्लर आणि तीही 2 रुपयाच्या नाण्यांची। सीबीडी मधल्या स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या शाखेत ते 4000 रुपये घेण्यासाठी गेले होते। तिथे काही तास खर्च करून त्यांचा नंबर लागला आणि त्यावेळी त्यांना काउंटरवर 4000 रुपयांची रक्कम मिळाली, ती चिल्लरच्या रूपात। 4000 रुपये बदलायला आलो होतो। नेरूळमधून सीबीडी येथील बँक ऑफ म्हैसूरमध्ये शाखेत आलो होतो। मात्र मला इथे 2-2 रुपयाचे कॉइन्स भेटलेले आहेत। हे जवळजवळ 15-20 किलोचे हे कॉइन आहेत आणि मला आता घरी घेऊन जाताना ओझं होईल थोडंसं। ठीक आहे, भेटलेत याचा मला आनंद आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।